सीईटीचा रिझल्ट लागलाय. आता पुढे काय? सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर इंजिनिअरिंग कॅप राऊंड मधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आता सुरू होत असतो, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स म्हणजे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, सीईटी मध्ये मिळालेले मार्क्स, जेई दिलेली असते जेईचे मार्क्स, कॅटेगरी, ऍड्रेस, इन्कम डिटेल आणि इतर आवश्यक माहिती ही त्या पोर्टलवरती भरावी लागते. कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होणार? अजून सीईटी सेलकडनं ऑफिशियल डेट्स डिक्लेअर झालेले नाही, पण पुढील 1 ते 2 आठवड्यामध्ये सीईटी रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होईल. या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला किती वेळ मिळतो? साधारणतः कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी आपल्याला 2 ते 3 आठवडे एवढा कालावधी दिला जातो. या टायमिंग मध्ये तुम्हाला कंप्लीट कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही पूर्ण करायची. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कंप्लीट करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन मध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन असतो, तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की तो ऑप्शन कसं सिलेक्ट करायचा आणि डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय करायचे. आणि ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ARC सेंटरवरती जाऊन सगळे डॉक्युमेंट्सच्या हार्ड कॉपी, ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला तिथे दाखवावं लागतात. त्यानंतर हा तुमचा रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनचा हा टप्पा पूर्ण होतो. हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट नंबर आणि फायनल मेरिट नंबर हा मिळतो. त्याचे डिटेल्स मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणून आतापासून सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर कुठलीही घाई गडबड तुमच्याकडनं होणार नाही. इंजिनिअरिंग कॅप राऊंडचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरवरती असा मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड हे केलं जाईल. तसेच असे रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरही करा.